नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. आज आपण शापूची भाजी बनवू. चला तर मग सुरुवात करू. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल तापलं की त्यामध्ये जिरं छान नाचलं का मग त्यामध्ये हिंग टाकायचा. त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा, छान परतून घ्यायचा. त्यानंतर कट करून घेतलेला कांदा घालायचा, छान असा परतून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे बरीचशी लोक शेपूची भाजी खाते नाही. ढेकर येतात त्यामुळे लोक खाते नाही. पण एकदा माझ्या पद्धतीने करून बघा. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडी हळद आणि लाल तिखट घालून घेऊ. थोडं जिरा पावडर आणि छान असं परतून घेऊ. यामध्ये थोडं मीठ घातलेले मी. त्यानंतर ही 2 तास भिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे, ही पण घालून घेऊ. छान अशी परतून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आता आपण निवडून स्वच्छ कट करून घेतलेली शापूची भाजी 2-4 पाण्याने धुवायची, कारण भाजीला खूप माती असते. आता आपण घालून घेऊ. हे बघा, या भाजीमध्ये तर खूपच माती असते, त्यामुळं छान अशी धुवून घ्यायची. त्यानंतर मिक्स करायची आणि यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. हे बघा, असे आता मी झाकण ठेवते. एक वाफ काढायची. त्यानंतर आपण चेक करू आपली डाळ शिजली आहे का. छान परतून घ्यायची. एकदा ह्या पद्धतीने करून बघा. भाजीचा वास पण नाही येत आणि काहीच त्रास होत नाही या भाजीने. या पद्धतीने केली तर खूप छान भाजी बनते. आपली डाळ थोडी कच्ची होती, त्यामुळे पुन्हा झाकण ठेवलं आणि छान अशी शिजवून घेतली. आता आपण छान अशी परतून घेऊ. त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं शेंगदाण्याचा कुट्टा पण घालू शकता. मला आवडतो त्यामुळे मी घातला आहे. नाही घातला तरी पण चालेल. आता छान मिक्स करून घेऊ. झाली आपली रेसिपी तयार. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. कशी दिसते. तुम्ही भात, पोळी, चपाती, भाकर कशासंग पण खाऊ शकता.